ओम श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमङ्गले माङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। तुमच्यापैकी बहुतेकांना ज्ञानेश्वर माऊलीच्या हरिपाठाची ही ओढ माहिती असेल, ऐकून म्हणा, वाचून म्हणा, कानाला आली असेल. देवाचे द्वारी उभा क्षणभर तेणे मुक्तिचारी साधी. देवाच्या दरवाजात क्षणभर उभा राहिला तरी चारही प्रकारच्या मुक्ती मिळतील असं माऊली म्हणते. आज प्रबोधिनी एकादशी योगाने तुमच्यासमोर प्रबोधन करायला उपस्थित आहोत. कारण प्रवचन हे लोकांच्या मनोरंजनासाठी नसतं, मनोरंजनासाठी असतं. पण आम्ही जे काही बोलू ते तुम्हाला झुंबे, माफ करा, आधी माफी मागून घेतो. कारण आम्ही तुमचं मनोरंजन करायला आलेलो नाही. प्रवचन मनोरंजनासाठी सध्या डोळ्यात अंजन घातलं तर पाणी निघतं, पण डोळे स्वच्छ तेजस्वी होतात. प्रवचन लोकांचं जीवन प्रकाशित करण्यासाठी असतं, लोकांना प्रभावित करण्यासाठी नसतं. म्हणून खेळाचे शब्दांचे खेळ आम्ही मानणार नाही. आम्ही खूप सडेतोड बोलतो, कारण पुन्हा दुसऱ्यांदा कोणी आम्हाला बोलवावं ही आमची अपेक्षा नसते. त्यांना असं वाटतं की लोकांनी पुन्हा पुन्हा बोलवावं अशी अपेक्षा असण्याचं कारण असं की त्यांना प्रवचनाचे पैसे हवे असतात. संन्यास घेऊन 31 वर्ष झाले. 31 वर्षामध्ये अनेक ठिकाणी गेलो, ते दिल्लीपासून मुंबईपर्यंत. अजूनही या 31 वर्षात प्रवचनाचा एकही पैसा कुठं घेतलेला नाही. त्यामुळे लोकांनी बोलवावं ही आमची अपेक्षा नसते. आणि म्हणून अगदी डोळे उघडणारं बोलायला आम्ही मागं पुढं पाहत नाही. कारण ते तुमचं जीवनाचं कल्याण करण्यासाठी असेल, तुम्हाला दुखवण्यासाठी नसेल, आपण करण्यासाठी नसेल. आता ही जोडी बघा, देवाची द्वारी. आता तुझ्या बरेच जण मंदिरात जाऊन आले असते, कारण एकादशी आहे ना, भले दुप्पट खाशी केलं असेल तर मंदिरात गेला असेल. तुम्हाला असं वाटलं की तुम्ही मंदिरात गेल्याने तुमच्या मुक्ती झाली? नाही ना. पण माऊली म्हणते, आणि संत तर खोटं बोलणार नाही, देवाची द्वारी उभा क्षणभरी. जास्ती वेळ पण नाही, क्षणभर. आणि क्षणभर उभा राहिल्याने तेने मुक्ती चारी साधी. चारी मुक्ती, सारोग्य 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 सारोग्य. तुमच्यापैकी कोणालाही असं वाटत नाही खात्रीने की आपल्याला मुक्ती झालेली आहे. तुमच्या मंदिरात जाऊन दर्शन करून परत आला, तो मंदिराचा पुजारी तर तासनतास तिथं आहे, क्षणभर पण नाही, दिवसभर तिथं आहे, तरीही त्याला असं वाटत नाही की आपली मुक्ती झाली आहे. मग याच्या दोन शक्यता आहेत. एक शक्यता ही की माऊलीने आपल्याला भ्रमित केलं, माऊली खोटं बोलली. आहे का हिंमत तुमची माऊलीला आरोप करायची माऊली खोटं बोलते? नाही. तर मग दुसरी शक्यता आहे की अर्थ समजून घेण्यामध्ये आपण कुठे भूलटाप करतो आहोत, कुठे अर्थ घेण्यामध्ये चुकतो आहोत. प्रश्न असा आहे की देवाच्या द्वारी म्हणजे नेमकं कुठं? आणि आम्हाला तुम्हाला हे सांगायचं आहे की तिथं पोहोचायचं कसं. कृष्ण तिचे चतुर आहे, त्याला हे माहिती आहे की मी जे काही अर्जुनाला सांगतो आहे ते सगळं संजय ऐकतो आहे, आणि संजय धृतराष्ट्राला पण सांगतो आहे. त्यामुळे तुम्ही जर गीतेचा नीट अभ्यास केला तर असे अनेक श्लोक मध्ये मध्ये आहेत की ज्याचं रहस्य उलगडत नाही. अर्जुन अतिशय जिज्ञासू आहे,
चौथा अध्यायामध्ये कृष्ण म्हणतो अपाने जुवती प्राणम प्राण पाने तथा परे. अपानमध्ये प्राणचं हवन करा. ह्या श्लोकाचं रहस्य जर अर्जुनाला आधीच माहिती असतं तर अर्जुनाला गीता सांगण्याची वेळच आली नसते. अपानमध्ये प्राणाचं हवन करायचं म्हणजे काय आणि त्याचा काय परिणाम होईल हे जर अर्जुनाला माहिती असतं तर गीता सांगण्याची वेळ आली नसते. आणि अर्जुनाला जर माहिती नाही आणि तरी त्याने प्रश्न विचारलेला नाही की हे कृष्णा अपानमध्ये प्राणाचे हवन करायचं म्हणजे काय, हा प्रश्न अर्जुनाने विचारलेला नाही. तो जिज्ञासू तो विचारातून राहणार नाही. याचा अर्थ असा की त्याने प्रश्न विचारला, कृष्णाने उत्तरही दिलं, पण ते संजयला ऐकून गेलं नाही अशा भाषेत. कारण काही रहस्य असतात, संजय समजणार नाही अशा भाषेत. त्यामुळे कशासाठी सांगतोय, गीतेमध्ये एक श्लोकामध्ये म्हटलेलं आहे नवद्वारे पुरे गेही. या शरीराची रचना कशी आहे, याला 9 दरवाजे आहेत. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, तोंड आणि लिंगबुला, मलमूत्र त्याग. 9 छिद्र आहेत, 9 दरवाजे आहेत. पण आमची मीराबाई जिने काही वेद उपनिषदांचा अभ्यास केला नव्हता, अडाणीबाई अशिक्षित होती त्या काळाने, महाराणी सेन, ती तिच्या एका भजनात म्हणते बंगला अजब बनाओ महाराज, बंगला अजब बनाओ, इस बंगले को 10 दरवाजे, इस बंगले को 10 दरवाजे, बीच पवन का खंबा. प्रश्न असा आहे, कृष्ण तर 9 द्वार म्हणतो आहे आणि मीरा 10वा दरवाजा म्हणतो, 10 दरवाजे म्हणते आहे. याचा अर्थ काही कृष्णाने काहीतरी लपवून ठेवलं आहे. संत लपवून ठेवत नाही. संत लोकांच्या कल्याणासाठी सगळं उघड करून सांगतात. ब्रह्मदिसे उघडे, मुक्ताबाई 14 वर्षे ती मोठी मुलगी आहे, ब्रह्मदिसे उघडे म्हणून सांगते आहे. ते लपवून ठेवत नाहीये. मग हा 10वा दरवाजा कोणता. तुम्ही जे देवाचे द्वारे समजून मंदिरात जात आहात, हा दरवाजा तुम्ही निर्माण केलेला आहे. मंदिर तुम्ही बांधलेला आहे. हा मंदिराचा दरवाजा तुम्ही उभा केलेला आहे. हा देवाचा दरवाजा नाही. मग देवाचा दरवाजा कोणता, जो देवाने उभा केलेला आहे. जो दरवाजा देवाने निर्माण केलेला आहे तो दरवाजा. त्यापैकी हे जे 9 दरवाजे आहेत ते कामाचे नाही. जर प्राणाची गती या 9 पैकी कुठल्याही दरवाजाने झाली तर तो पुन्हा येणार आहे. जर कोणाची पाहायची इच्छा वासना राहून गेली मरताना, त्याचे डोळे उघडे राहतात. काही सांगायची बोलायची इच्छा राहून गेली तर त्याचं तोंड उघडं राहतं. मरताना जीव निघून जातो, तो तोंडातून गेला, तोंड उघडं राहिलं. काहीतरी सांगायची इच्छा राहून गेली, तोंडातून जीव गेला. डोळे उघडे राहिले, डोळ्यातून गेला. आणि नाक आणि कांदा उघडत असतं त्यामुळे ते कळणार नाही. पण त्याला मरताना खूप संडास होत असतील तर समजा त्याला खाण्यापिण्याची वासना राहून गेली आणि मरताना खूप लघवी होत असेल तर त्याचा मनात शेवटी काम वासना राहून गेली. पण ज्याचा प्राण हा 10व्या दरवाजातून निघेल तो पुन्हा परत येणार नाही. पुढे काय करायचा, जिथं तुम्ही लहान मुलात टाळूमध्ये लहानपणी लोणी तूप किंवा तेल घासतात, ब्रह्मरंध्राची जी जागा आहे, हे ब्रह्मरंध्राची जागा वरून कवटीचं हाड आहे, पण तिथे एक दरवाजा आहे. हा दरवाजा देवाने निर्माण केलेला आहे. इथं सहस्राधार चक्र आहे. आम्ही हा विषय कठीण करणार नाही, तर तुम्ही ग्रस्या आम्हाला फक्त तिथं पोचायचं कसं ते सांगायचं आहे. हा सहस्राधारचा दरवाजा आहे. तिथं जर तुमची चेतना क्षणभरासाठी गेली, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चाली साधी येल्या.
ह्या 10व्या दरवाजापर्यंत जर तुमची चेतना ऊर्ध्वगामी होऊन पोहोचली तर माऊलीचं म्हणणं 100% खरं आहे की उभा क्षणाभरी, उभा म्हणजे वराण नाही. गौतम बुद्ध चाललेले आहे, समोरून आवाज येतो, खबरदार पुढे आला तर आहे तिथं उभा राहा. समोर अंगुलीमाल उभा आहे, महाभयंकर डाकू. त्याच्या गळ्यात 999 अंगळीची माळ आहे, कारण त्याने 999 लोकांची हत्या केली आहे. प्रत्येकाचे बोट कापून त्याची माळ गळ्यात घातलेली आहे. असा तो डाकू. हाताला लेखेच कमी पडते आहे. आणि तो ओरडला, बुद्धावर ओरडला, खबरदार पुढे आला आहे तिथे उभा राहा. गौतम बुद्ध हसले, म्हणाले, अरे मी तर उभाच आहे, तू धावतो आहेस. मी उभा आहे, तू चालतो आहेस, तू धावतो आहेस. म्हणून मला गोंधळा, काय पागल माणूस आहे? चालतो आहे आणि म्हणतो मी उभा आहे. मी उभा आहे मला म्हणतो तू धावतो आहेस. असं कसं उलटा बोलतो? हो, मी उभा आहे म्हणजे मी जिथं आहे तिथं स्थिर आहे. तू धावतो आहे, शरीरात उभा आहे, पण तुझं मन इतकं चलबिचल आहे, इतकं चंचल आहे, तू मनाने सगळीकडे धावतो आहेस. तू धावतो आहेस. मी चाललो आहे पण मी उभा आहे. हे उभं राहा, हे स्थिर हो. थोडा विषय बघून देवाच्या द्वारे ज्या तुम्ही मंदिरात गेलात तिथे तर तुम्ही खंडून उभे राहता का? नाही. तुम्ही मंदिरात जाता कशासाठी? दर्शन करण्यासाठी, बरोबर? की ते मूर्ती पाहण्यासाठी? पाहायला नाही जाता. कशासाठी जातात? दर्शन करण्यासाठी. आमच्या ऋषींनी एक एक शब्द तोडून मोपून मापून वापरलेले आहे. दर्शन म्हणजे काय? कधी विचार केला? तुम्हाला जर दर्शन शब्दाचा अर्थ कळाला असता आणि दर्शन शब्द जर तुमच्या जीवनात तुम्ही अनुभवला असता, माफ करा, तर तुमची खूप प्रगती झाली साधनेमध्ये. तुम्ही मंदिरात जाता, काही लोकांचा नियम पण असेल की मंदिरात त्या गेला की चहा देखील पिणार नाही, जेवणार नाही, रोज मंदिरात जात असा, पण दर्शन केलं नाही. कारण दर्शन म्हणजे काय तुम्हाला माहितीच नाही. थोडा आणखी एक वेगळ्या विषयामध्ये सांगतो. कारण आहे या जगाची लोकसंख्या समजा 5 अब्ज आहे. आता जास्ती पण असेल, कारण ते प्रवचन संपेपर्यंत आणखी वाढली असेल. कारण एका तासात किती लोकसंख्या वाढते माहिती नाही. 5 अब्ज लोकसंख्या आहे. ह्या 5 अब्ज लोकसंख्येमध्ये 2 अब्जपेक्षा अधिक ईसाई लोक आहेत. 2 अब्जच्या आसपास इस्लाम लोक आहेत. आणि फक्त 100 करोडच्या आसपास 1 अब्ज हिंदू लोक आहेत. बरोबर? म्हणजे गणिताच्या भाषेत सांगायचं तर 20% लोक फक्त हिंदू आहेत. आणि या 20% हिंदू लोकातले काही आर्य समाजी आहेत, काही कबीरपंथी आहेत की जे मूर्तीपूजा मानत नाही. म्हणजे मूर्तीपूजा मानणारे जे लोक शोधले तर 16% देखील नाही. एक तर लोकसंख्येच्या 20% फक्त हिंदू आहेत आणि त्यामध्ये आर्य समाजी, कबीरपंथी, काही इतर लोक जे आहेत त्यांची जर तुम्ही गणना केली तर मूर्तीपूजा करणारे लोक फक्त 16% होतात. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे, जगात सगळ्यात अधिक संत झाले असतील, आत्मसाक्षात्कारी पुरुष झाले असतील, ईश्वर दर्शन करणारे लोक झाले असतील तर या 16% झालेले आहेत, 84% नाही. तुम्ही आपल्या संतांची यादी करायला बसलात नोटबुक घेऊन तर ते अलीकडच्या काळात ज्ञानेश्वर माऊली पासून साहेबा शिवगावपर्यंत, वेदांत महाराजांपर्यंत नोटबुक भरायची वेळ येईल आणि इतर धर्मांच्या संतांना शोधायला निघाला की ज्यांना ईश्वर साक्षात्कार झालाय, नोटबुकाची गरज आहे, बोटाच्या अंगात पुढे का? असं काय आहे मूर्तीपूजेमध्ये? काय ते रहस्य असले पाहिजे ना की या 16% मध्ये जे मूर्तीपूजा करणारे लोक आहेत
त्यामध्ये ईश्वर साक्षात्कारी संतांची संख्या सगळ्यात अधिक आहे. आणि मूर्तिपूजा न करणाऱ्या लोकांमध्ये त्या 84% लोकांमध्ये संत झालेले नाहीत. साधू असतील, संत नाही. साधू होणं सोपं आहे हो. आम्ही अनेक वेळा प्रश्न विचारतो. इथं काही तरुण मुलंही आम्हाला दिसत आहेत, शिकलेली दिसत आहेत. सरळ रेषेची व्याख्या काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्ट्रेट लाईन? सांगता येईल कोणाला? सरळ रेषेची व्याख्या, दोन बिंदूतलं कमीत कमी अंतर, मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. दोन बिंदूतलं कमीत कमी अंतर ती सरळ रेषा. तुमच्या आणि ईश्वरात कमीत कमी अंतर असावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सरळ व्हावं लागेल. आपण सरळ नाही ती कुठे पंचायत आहे. तुमच्यात आणि ईश्वरात कमीत कमी अंतर असावं असं वाटत असेल तर तुम्हाला सरळ व्हावं लागेल. साधू होणं सोपं आहे कारण त्यात फक्त कपडे बदलावे लागतात. सरळ होणं कठीण आहे का त्याला स्वतःला बदलावं लागतं. कठीण. एक चित्रकार होता, त्याच्या चित्राचं प्रदर्शन लागलं होतं. एक माणूस चित्र पाहता पाहता एका चित्राजवळ उभा राहिला आणि म्हणाला, काय छान चित्र आहे, माझ्या तोंडावर पाणी सुटलं. योग असा की चित्रकार मागच उभा होता. त्याने डोक्याला हात मारला, अरे चित्र पण तुझ्या तोंडावर पाणी सुटलं का रे बाबा? त्याचं काय, मला जिलेबी खूप आवडते आणि चित्र जिलेबीचे आहे ना, गोल गोल वाटोळं केलं. हे जिलेबी चित्र पाहून मला जिलेबीची आठवण झाली म्हणून तोंडाला पाणी सुटलं. चित्रकार म्हणा, अरे बाबा ती मॉडर्न आर्ट आहे, ही मनाची गुंतागुंत दाखवलेली आहे की मन कसं वाकडं तिकडं आहे, हे मनाचं चित्र आहे. तुमचं मन असंच वाकडं तिकडं आहे, सरळ आहे. ईश्वर प्राप्तीमध्ये काम बाधक नाही, क्रोध बाधक नाही. आमचे प्रवचनकार कीर्तनकार तुम्हाला या दिशेने भटकत राहतात आणि तुम्ही डोक्यात एक घर करून बसलेलं आहे की ईश्वर प्राप्तीमध्ये काम बाधक आहे, क्रोध बाधक आहे. आणि परिणाम असा होतो की तुम्ही असं समजून बसला आहात की गृहस्थाश्रमामध्ये ईश्वर प्राप्ती शक्यच नाही. आणि आमच्या अधिकतर संत गृहस्थाश्रमातून आलेले आहेत, संन्यासी नाहीत. याचा अर्थ आपण कुठे काही समजून घ्यायला चुकतो आहोत. ईश्वर प्राप्तीचे काम वासना बाधक असती तर दशरथाच्या घरी राम जन्माला आले नसते. दशरथाने 3 बायका केल्या होता, तो ब्रह्मचारी राहण्यासाठी नव्हे. माफ करा, स्पष्ट बोलतो. जर क्रोध बाधक असता तर परशुरामाने जमदग्नीचा घरी अवतार घेतला नसता. कारण आमचं पुराण शास्त्र सांगतं की जमदग्नी सगळ्यात क्रोधी होता. त्या क्रोधी माणसा ऋषीच्या घरी जर परशुराम अवतार घेतो, याचा अर्थ ईश्वर प्राप्तीत क्रोध बाधक नाही, काम बाधक नाही. फक्त शर्त आहे, भगवान गीतेमध्ये सांगतो, काम माझं स्वरूप आहे. कामोस्मी भरतर्षभा, हे अर्जुन काम माझं स्वरूप आहे. जे काम ईश्वराचं स्वरूप आहे ते घाण नाही, ते निंदनीय पण नाही आणि ते ईश्वर प्राप्तीत बाधक पण नाही. शर्त आहे धर्मावरेधो, धर्माच्या मर्यादेत. आणि म्हणून गृहस्थाश्रमाची निर्मिती केलेली आहे. विवाह संस्था कशासाठी आहे की तुमची काम वासना नियंत्रित राहावी, काम वासना भोगून देखील ईश्वर प्राप्ती शक्य व्हावी. धर्माची मर्यादा घालून दिली, कामोस्मी धर्म भरतर्षभा. ईश्वर प्राप्तीत काम बाधक नाही, क्रोध बाधक नाही. बाधक असेल की तुमची बुद्धीची चतुराई बाधक आहे. तुम्ही सगळ्या बुद्धीने अतिशय चतुर आहात. उदाहरणार्थ, तुम्ही मंदिरात जातात, आरती म्हणतात. आरती सगळ्यांना माहिती आहे, ओम जय जगदीश हरे म्हणतात ना सगळ्या आरती. छान आहे आरती. मग ते आरती म्हणताना अगदी भावावेश म्हणून म्हणतात, अगदी छान गातात. तन मना धन तेरा सब कुछ है तेरा, तेरा तुझको रागे क्या लागे मेरा. आरती होते, आरतीची थाळी समोर येते, खिशात हात घालतात, 5 रुपयाचा शिक्का हातात आता सोडून जाते हातमध्ये, रुपया आहे तरी शोधतात. का? तन मन धन तेरा सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. पण तो 5 रुपयाचा शिक्का काही भारी येणार नाही.
फक्त तोंडाने म्हणणार, उपाय शोधणार आणि नाहीच सापडला उपाय तर तुम्ही एवढे चतुर आहात की 5 रुपयाची सिकाट टाका आणि 4 रुपये उचलून खिशात टाका. 2 कामं झाली, टाकले गेला आणि सुटे पैसे मिळाले 4 रुपये, हो टाकून घेतले. ते बुद्धीची चतुर आहे. बुद्धीची चतुरी पाहत. मग यातून सुटायचं कसं? पुन्हा मूळ विचार येतो. मूर्तीपूजेच्या माध्यमातून या संस्कृतीने अनेक संतांना जन्म दिला आहे. अनेक संत मूर्तीपूजा करता करता संतत्वाला पोहोचले आहेत. ह्याचा अर्थ असा की मूर्तीपूजेमध्ये काहीतरी रहस्य आहे. आता पुन्हा मूळ विचार येतो. तुम्हाला एक सांगा, तुम्ही दर्शन शब्द अनेक वेळा ऐकलेले आहेत, अनेक वेळा बोलला आहात. कुठे झाला? त्याला मंदिरात दर्शन करायला. कधी शब्दाचा अर्थ समजून घेतला आहे? आता आम्हाला एक सांगा, आम्ही अविनाश काळेकडे उत्तरेला आहोत. तुमच्या पैकी कोणी आलं त्यांच्याकडे, तुम्ही असं म्हणणार का की स्वामीजी तिथे आलेले आहेत त्यांना जरा भेटून येतो? असं नाही म्हणणार ना. काय म्हणणार? स्वामीजी आले तिथं दर्शन करतो. तुम्ही एका नव्या शहरात गेला, तिथं म्युझियम आहे. तुम्ही असं म्हणता का म्युझियम दर्शन करायला जातो? म्युझियममध्ये म्युझियम पाहायला जाता. म्युझियम तुम्ही पाहायला जाता. एखादं नवं घर बघायचं असेल, नवा बंगला बघायचा असेल, ठार बघायचं असेल, पाहायला जाता, दर्शनाला जात नाही ना. आणि मंदिरात जायचं असेल तर पाहायला जाता नाही. काय म्हणतात? दर्शनाला जातात. कोणाकडे नातेवाईक आले असेल, तुमचे नातेवाईक दुसरीकडे उतरले असतील, काय म्हणता? तुमचे नातेवाईक तिथे आलेले तर भेटून येतो. याचा अर्थ असा की भेटणं आणि दर्शन या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. भेटणं म्हणजे टू मीट. दर्शनला इंग्लिशमध्ये शब्द नाही, कारण ते त्याच्या संस्कृतीतच नाही. पाहणं म्हणजे टू सी. कारण पाहणं ही क्रिया आहे, एक कर्म आहे. भेटणं ही एक क्रिया आहे, एक कर्म आहे, क्रियापद आहे. दर्शन ही क्रिया नाही. मग दर्शन काय आहे? मनाच्या अक्रिय अवस्थेचं नाव दर्शन आहे. असा एक क्षण की ज्या क्षणी तुमचं मन अत्यंत शांत आहे, एक विचार देखील नाही, क्रियाशील नाही. क्षण अक्रिय अवस्था म्हणायची. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. समजा एखादं नवीन मंदिर बांधलं गेलं असेल, त्या मंदिरामध्ये मूर्ती आणून बसवतात. आणून बसून दिली का? काय करतात? कधी अर्थ समजला प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय? नाही. आम्ही कुठे शब्द वापरणं सरावलेलो आहोत. बस बोलत राहायचं, ऐकत राहायचं. मंदिरामध्ये मूर्ती नुसते आणून बसवत नाही, तर काय करतात? प्राणप्रतिष्ठा करतात. म्हणजे काय करतात? त्या ईश्वरी चेतनेला तुम्ही आवाहन करतात. त्या ईश्वरी चेतनेला तुम्ही प्रार्थना करतात की हे परमात्मा, आमच्या कल्याणासाठी तू या मूर्तीमध्ये उतर, तुझी चेतना मूर्तीमध्ये प्रकट होऊ दे. त्या ईश्वरी चेतनेला आवाहन करून त्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठित करणं, याचं नाव आहे प्राणप्रतिष्ठा. आणि त्या मूर्तीत ती चेतना असली, ईश्वर शक्ती ती मूर्तीत उतरली असती, ते स्थान चैतन्यमय होतं. आणि ती चेतना तुम्ही तुमच्या हृदयात ग्रहण करणं, याचं नाव आहे दर्शन. तुम्ही मंदिरात जाता, काय करता? ते घंटा वाजवता. कशासाठी? देवाची ती डोरबेल आहे, उठ बाबा देवाला डोरबेल नाही ती देवाची. मग घंटा कशासाठी वाटायची? माहिती नाही. जातात, घंटा ठोकत असतात. घंटा अशासाठी वाजायची असते. आम्ही जर तुम्हाला म्हणालो इतके वर्ष तुम्ही मंदिरात गेला, घंटा वाजवली, पण घंटा कशी वाजवायची, कशासाठी वाजवायची माहितीच नाही आहे. आता पुढे करून बघा. मंदिरात जा, घंटा वाजवा आणि काय करा? त्या घंटेचा आवाज फक्त एका कानाने ऐकायचा प्रयत्न करा. फक्त एक कान. असं समजा की तुम्हाला दोन कानच नाही, एकच कान. तुम्ही मला शक्य आहे? आम्ही तुम्हाला एक चॅलेंज करतो, 100 रुपये इनाम देतो. एक छोटंसं काम करून दाखवा. दोन्ही डोळे उघडे ठेवून सुईमध्ये दोरा ओढून टाका.
कोणाची तयारी? दोन्ही डोळे उघडे ठेवून सुईमध्ये दोरा होऊन टाक. शक्य आहे का? नाही. काय करा? एक वेळा बारीक करा, बंद करा. त्या सुईचं ते बारीक नोक दिसणार नाही, तो दोरा जाणार. मग तुम्हाला दोन डोळे असून तुम्ही सगळी चेतना एका डोळ्याला आणता, त्यासाठी ते बारीक चित्र दिसणार नाही. तसा दोन कान असून तुम्ही तुमची चेतना फक्त एका कानावर आणता. समजा तुम्ही रात्रीच्या अंधारात निघालेला आहात, उजेड नाही, तुम्हाला बॅटरीने सळसळ आवाज आला, तुम्हाला मला छातीत धसका बघा, स्वाप्त नाही ना, त्यावेळी तुम्ही काय करा? हात कानावर लावा, असा ऐकायचा प्रयत्न करा. त्यावेळी काय होईल? तुमची सगळी चेतना फक्त एका कानावर येईल. कारण तो हलकासा आवाज आहे, तो ऐकायचा तुम्ही प्रयत्न करता, त्यावेळी तुम्ही दुसरा कान विसरून जाता. तो हलकासा बारीकसा आवाज असा ऐका. असाच प्रयत्न तुम्ही करून बघा. मंदिरात फक्त एका कानाने ऐकायचा प्रयत्न करा. परिणाम काय होईल? तुमच्या मनात विचारच बोलणार नाही. पूर्ण विचारहीन अवस्थेत पोहोचा. आणि ह्या विचारहीन अवस्थेत त्या मूर्तीतून निघाले चेतना तुमच्या हृदयात प्रवेश करेल. याचं नाव आहे दर्शन. मनाची अप्रिय अवस्था. पाहणं एक क्रिया आहे, भेटणं एक क्रिया आहे. कुठलीही क्रिया मन आणि इंद्रिय यांच्या संयोगाने होते. तुमचे डोळे उघडे आहेत, तुम्ही विचारात गुंगला आहात, समोर कोणी माणूस गेला, डोळे उघडे असूनही तो माणूस मला दिसला नाही. तुम्ही जर प्रवचन लक्षपूर्वक ऐकत असाल तर, आणि बाहेर डोळ्याचं गीत चालत असेल, ऐकू येणार नाही. कान उघडे आहे, पण तुमचे लक्ष जर आमच्या प्रवचनात असेल, याचा अर्थ असतो कुठलीही क्रिया मन आणि इंद्रिय यांच्या संयोगाने होतो. सुगंध येतो नाकाला, किंवा नाकाजवळ मन असेल तर. तुम्ही झोपला असाल आणि त्या झोपेच्या गाठ झोपेमध्ये तुमच्या नाकाजवळ गुलाबाचं फूल आणलं तरी कळणार नाही, आणि शेणाचे पोळपी आणले तरी कळणार नाही. कारण नाकाजवळ मन नाही, कारण सुगंध दुर्गंध दोन्ही कळणार नाही. कुठली पण क्रिया मन आणि इंद्रिय यांच्या संयोगाने होते. भेटणं ही क्रिया आहे, पाहणं ही एक क्रिया आहे, दर्शन ही क्रिया नाही. इट इज नॉट डूइंग वर्क. अक्रिय अवस्था, नॉन डुईंग स्टेट. एक क्षणभर अशी अवस्था की त्या क्षणी तुमचे डोळे उघडे आहेत पण पाहत नाही, कान उघडे आहेत पण ऐकू येत नाही, हात पाय स्थिर आहेत आणि मनामध्ये क्षणभर पण विचार नाही. त्यावेळी त्या मूर्तीत असलेली चेतना तुमच्या हृदयात प्रवेश करते. त्याचं नाव आहे दर्शन. आणि असं जर दर्शन घडलं तर तुम्ही दिवसभरात तासभर बसून जप करून जेवढं तुमचं मन शुद्ध होणार नाही, तेवढं त्या एका क्षणाच्या दर्शनाने मन शुद्ध होतं. आणि संतांनी ही युक्ती वापरली, मन शुद्ध करण्यासाठी ही युक्ती वापरली की ती चेतना हृदयात आली. तास 2 तास माळा जपून, गीता वाचून, चंडीपाठ वाचून, ग्रंथ वाचून जी शुद्धी होणार नाही, ती चेतना हृदयात क्षणभरासाठी प्रवेश करून गेली तर ती जी शुद्धी होते, अशी इतक्या तत्परतेने वेगाने शुद्धी होत गेली तर ईश्वर प्राप्ती फारशी दूर नाही. पण तुमचं दुर्दैव असं आहे की ऋषी मुनींनी दिलं एवढं मोठं भांडवल तुम्ही विसरला. तुम्हाला दर्शन म्हणजे काहीच नाही. तुम्ही मला आम्हाला कळणार कसं? तुम्ही दर्शन केलं आहे ते कळणार कसं? अष्टसात्विक भावाचा एखादा भाव मागतो आहे. मंदिरात गेला, आम्ही शब्दांचा फार व्यभिचार करतो, वाटेल ते शब्द वाटेल त्या ठिकाणी वापरतो. एखादा चांगला प्रवचन करा आला, त्याने 5-10 चांगली प्रवचन केली की लागली तो संत शिरोमणी पण होऊन जातो. म्हणजे तो त्याच्या व्यक्तिगत जीवनात अगदी चारित्र्यहीन असतो. परमपूज्य संत शिरोमणी वगैरे वगैरे काय वाटेल शब्द वापरायला. संत म्हणजे काय? 6 तो परमात्मा, अंत ज्या तो परमात्म्याशी एकरूप झालेला आहे, परमात्म्याशी त्याचं मिलन झालेलं आहे. आम्ही काय शब्द खूप विचित्र वापरतो. भक्त म्हणजे काय? पंढरपूरला वारी म्हणून तू भक्त नाही, हरिपाठ म्हणतो तू भक्त नाही. आपल्याला 2 शब्द आहेत बघा,
एक योगी डोळे मिळून बसला आहे, नाक दाबून बसला आहे, प्राणायाम करतोय, तो योगी नाही. योगी कोण? ज्याचा वियोग संपला आहे तो योगी. वियोग संपला आहे, ईश्वरापासून वेगळा नाही, वी गेली, योगी होता. भक्त कोण? जो ईश्वरापासून विभक्त नाही तो भक्त. दोन भावांचे वाटे झाले, विभक्त झाले, विभक्त म्हणजे वेगळं होणार. जो विभक्त नाही तो भक्त, जो वियोगी नाही तो योगी. ही वी मिटली पाहिजे आणि त्या वी मिटवण्यासाठी सगळी साधना असते. गृहस्थाश्रम त्यासाठी सोयी वी काय आहे? मी प्रोफेसर आहे, एक वी. मी इंजिनियर आहे, एक वी लागली. मी करोडपती आहे, एक वी लागली. तू इतक्या वी गोळा करून ठेवलेल्या आहे. मी बाप आहे, मी मुलगा आहे, आणि त्याच्या वी 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 गोळा करून ठेवलेल्या आहे. आणि म्हणून मी पंढरीची पायी यात्रा केली तर भक्त होणार नाही. विभक्त, वी मिटली पाहिजे, भक्त होणार. परमार्थ वेगळा नाही. वी सगळी साधना वी मिटवण्यासाठी असते. चालत ही वी मिटवण्यासाठी आंतरिक शुद्धीची जी गरज आहे ती मंदिराच्या त्या दर्शनाने होते. एवढं पुरेसं आहे का? नाही. तुम्ही म्हणा मी ग्रस्थाश्रमात आहोत, ग्रस्थाश्रम इतकं स्वामी तर पळून गेला ग्रस्थाश्रम सोडून. मला ग्रस्थाश्रमच्या अडी अडचणी काय माहिती? हो, अडी अडचणी माहिती होता म्हणून पळून गेलो. आमच्या अडी अडचणी आमचं दुःखच. मग ग्रस्थाश्रमात राहून ईश्वर प्राप्ती शक्य आहे? शक्य आहे, शक्य आहे. इतकंच नाही, पूर्ण शक्य आहे. मानवी ज्ञानशक्तीच्या डोळ्यांमध्ये गेलेलं आहे. ते सर्वात्मका ईश्वरा, पूजा केली अपारा. त्या सर्वात्मक ईश्वराची पूजा केली. कशी केली? स्वकर्म कर्माची, स्वकर्म कुसुमाची वीरा, स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली अपारा. आणि या पूजेचा परिणाम मोक्षदान, कसायदान, ती ईश्वर सत्ता. तुम्ही जर त्याला गुलाबाची फुलं नाही, मोगऱ्याची फुलं नाही, त्याच्या पूजेसाठी कोणती फुलं व्हायची? स्वकर्म कुसुमांची वीरा, आपल्या कर्मांची, स्वकर्माची. आम्हाला संस्कृत देश श्लोक खूप आवडतो, तरी थोडी चर्चा करू विषय समजण्यासाठी. खूप छान श्लोक आहे संस्कृतला. स्थान भ्रष्टान शोभन्ते दंता नखा केशानरा इति विज्ञाय मतिमानं स्वस्थानं न परित्यजे. स्थान भ्रष्टान शोभन्ते, स्थान भ्रष्ट झालेल्या वस्तू शोभात. स्थान भ्रष्ट म्हणजे आपली जागा ज्यांनी सोडली आहे. स्थान भ्रष्टान शोभन्ते. कोणकोणत्या? दंता, एखादी मुलगी आहे, सुंदर दात आहे, म्हणजे मोत्यासारखे, म्हणजे कवीच्या भाषेत दंतमुक्तावली, पांढरे शुभ्र आहेत, सारख्या आकाराचे, सुंदर आहेत दात. कवी वर्णन करेल दंतमुक्तावली. दात सुंदर दिसतो आहे तेव्हा तो त्याच्या जागेवर आहे. तो दात पडला, खाली पडला तर तुमचे हात देखील लावायची इच्छा होणार नाही. कचरा झाला, घाण झाली. सुकडी घ्या, झाडू घ्या, कागदावर त्या सुकडी फेकून द्या. का? आता काही क्षणापूर्वी सुंदर दिसणारा दात आता काय झालं? स्थान भ्रष्टान शोभन्ते, स्थान शोभन. नख, काही मुली नख वाढतात, त्याला नेल पॉलिश करतात, रंगवतात, ते नखही छान दिसतं तेव्हा ते त्याच्या जागेवर आहे. तो नख कापलं, खाली पडलं, आता कचरा झाला, घाण झाला. हात देखील लावायची इच्छा होत नाही. कशामुळे? त्या नखाने त्याची जागा सोडली. केस, एखाद्या मुलीचे केस सुंदर आहे, काळेभोर आहे, लांब सडक आहे, छान दिसत आहेत केस. हातात लावली, खाली पडले, हातात घ्यायची इच्छा होणार नाही. जे मागे त्यावर हात फिरत होता, कंगण विंचरत होता, आता तीच मुलगी तिच्याच केसाला हात लावणार नाही. का? त्या केसाने त्यांची जागा सोडली. तीन गोष्टी, दात, नख, केस सुंदर दिसतात तेव्हा ते त्यांच्या जागेवर आहे. तो
जागा सोडली की त्याची सुंदरता गेली. मग या 3 गोष्टीचा अंतिम ऋषीने कुठं नाव जोडलंय? स्थान घटका न शोभनते दंता नखा केशा नरा. चौथा आहे नरा म्हणजे माणूस. तुमची जागा कोणती हो? दाताची जागा नक्की माहिती आहे, केसांची माहिती आहे, नखाची माहिती आहे. तुमची जागा फक्त मंत्र्याला माहिती आहे त्यांची खुर्ची, मला नाही माहिती. तुमची जागा काही नक्की नाही आहे. मग तुमची जागा कोणती? तुमची जागा आहे तुमचं स्वधर्म पालन. भगवान कृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये म्हणतो, हे अर्जुन, स्वधर्मे निधनम श्रेहा परधर्म भयावहा. एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या श्लोकाचा जर आज आम्ही तुम्हाला अर्थ सांगितला की तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा, तर तुम्ही सोयीचा अर्थ काढाल की मी हिंदू आहे, ते हिंदूच राहिलं पाहिजे, मुसलमान नाही व्हायचं, ईसाई नाही व्हायचं. हा सोपा अर्थ तुम्हाला कळतो आहे. पण कृष्णाच्या काळामध्ये सनातन धर्माशिवाय, आम्ही हिंदूही म्हणत नाही, कृष्णाच्या काळामध्ये सनातन धर्माशिवाय दुसरा कुठला धर्मच नव्हता. ईसाई नव्हता, बौद्ध नव्हता, इस्लाम नव्हता, कुठलाच धर्म नव्हता. आणि तरी कृष्ण अर्जुनाला सांगतो आहे तू स्वधर्माचं पालन कर. याचा अर्थ काय होतो? हे अर्जुन, तू एक क्षत्रिय आहेस म्हणून तुझ्या क्षत्रिय धर्माचं पालन कर. तू कुंती पुत्र आहेस म्हणून तुझ्या पुत्र धर्माचं पालन कर. तू द्रौपदीचा पती आहेस, तुझ्या पती धर्माचं पालन कर. तू युधिष्ठिराचा अनुज आहे, युधिष्ठिराचा सेवक आहे, त्या सेवक धर्माचं पालन कर. तू या सेनेचा सेनापती आहेस, तू या सेनापती धर्माचं पालन कर. दुसऱ्या शब्दात तुमचं कर्तव्य, तुमचा स्वकर्म हा तुमचा स्वधर्म, आणि या स्वधर्माचं पालन करणं ही सगळ्यात मोठी पूजा आहे. तुम्ही जर तुमच्या ग्रसाप्रमाणे सुधर्माचं पालन करू शकला असता तर त्याला फळ वैराग्य सिद्धी देईचे कसायतया. ती ईश्वर सत्ता तुम्हाला वैराग्य देईल, मोक्षाच्या दराद्वारे घेऊन जाईल. तेव्हा तुम्ही तुमच्या स्वकर्माचं पालन केलं असेल तर. इतक्या वर्ष ग्रसाश्रम करून तुमचा वैराग्य जागलं नाही, याचा अर्थ होतो की तुम्हाला ग्रसाश्रम करताच आला नाही. माफ करा. ग्रसाश्रम करण्याचा अर्थ होतो आतमध्ये हळूहळू वैराग्य निर्माण होत जाणं. कारण ही कार्यावरची कसरत आहे. एकीकडे आईवडिलांचे मन सांभाळायचं आहे, एकीकडे पतीचं मन सांभाळायचं आहे. कार्यावरची कसरत करावी लागेल. त्या दोघांचे 2 विचार वेगळे असतील. तुम्ही पिता धर्म पाळत नाही, तुम्ही पुत्र धर्म पाळत नाही. आमची हिरकणी गळावर अडकलेली आहे, तोफ झालेला आहे, गडाचे दरवाजे बंद झालेले आहेत. आठवण येत आहे, घरी लहान मुलं आहे, अंगार पिणार, मातृवात्सल्य उभारून आलेलं आहे. दरवाजा उघडला जात नाही. आणि ती अलीकडच्या मुलीच्या भाषेत पागल असेल, बिडे असेल, पण तिने सर कड्यावर उडी मारली. हो, काय पागल, दुसरी मुलगी झाली असेल, कड्यावर उडी मारली खाली. सकाळी तपास केला, हिरकणीने कुठे गेली, घरी पोहोचली. त्याच्यानंतर गुरुज भानला गेला, ती हिरकणी आजच्या मुलीच्या दृष्टीने पागल असेल. कारण त्यांची नोकरी महत्वाची आहे, मुलाला स्तनपान करणं महत्वाचं नाही. हिरकणी इतिहास जमा झाली. आज विश्व संस्थेला, युनोला विश्व स्तनपान दिवस साजरा करायला लागतो. काय विडंबना आहे. मातृत्वाला हे सांगायची वेळ आली आहे की शिशुला स्तनपान करा, दूध पाजा, ही सांगायची प्रचाराची वेळ आलेली आहे. युनो संस्था विश्व स्तनपान दिवस साजरा करते आहे. कुठं चाललेलं हो, हीच प्रगती आहे. जरा विचार करा. एक उंटाचं पिलू त्याच्या बापाला विचार की बाबा, हे आपल्या पायाचे फातडे काम कसे तेवढे लाज वाटते या पायाची. बापणाला, अरे बेटा, ही लाज वाटण्याची गोष्ट नाही आहे, ही तर अभिमानाची गोष्ट आहे. ही बाकीच्या घोड्याची याची खोरं खूप सुंदर दिसतात, घोडा असो बैल असो, पण यांना वाळवंटामध्ये पळता येत नाही, चालता देखील येत नाही. पळत दूर, आपण चालणं तर दूर पळू शकतो या पायांमुळे. देवाने आपल्याला विशिष्ट घडवलेलं आहे. नीट देवाने आपलं विशिष्ट घडवलेलं आहे.
ह्या पायामुळे आपण पळू शकतो. बाबा हे आपलं पोट असं का हो, केवढं मोठं आहे, कसं दिसतं. अरे बेटा, देवाने आपलं विशिष्ट घडवलेलं आहे. आपण एका पाणी प्यालो तर 40 दिवस पाणी प्यायची गरज उरत नाही. हे बाकीचे पशु मरून जातील पाण्यातून, आपण 40 दिवस पाण्यातून जगू शकतो. ब्रह्मांडाचे आपण राज्य आहोत, म्हणून देवाने आपली अशी विशिष्ट रचना केलेली आहे. मुलगा प्रश्न विचारतो आहे, बापाचे एकच उत्तर आहे. बापाला वाटतं मुलाची समजूत घातली, मुला आता शाळा होईल समजेल. पण मुला आजकाल ते खूप हुशार होतो, बापाची बोबडी ओढून टाकतात. मुला हळू विचारलं, मग बाबा मला एवढंच सांगा, ईश्वराने आपलं विशिष्ट घडवलं आहे, वाळवंटात पडण्यासाठी घडवलं आहे, तर या म्युझियममध्ये या सिमेंट काउंटरच्या रोडवर आपण इथे काय करतो असतो. त्या म्युझियममध्ये या सिमेंट काउंटरच्या जंगलामध्ये इथे आपण काय करतो आहोत. समजा सिंहाच्या पिलाने सिंहाला हा प्रश्न विचारला की आपले नख कशासाठी, शिकार करण्यासाठी, त्या धाडा कशासाठी, शिकार करण्यासाठी, मग या पिंजऱ्यात आपण काय करतो आहोत. पक्षाच्या पिलाने पक्षाला विचारलं की देवाने आपलं पंख कशासाठी दिलेले आहेत, आकाशात उडण्यासाठी, मग या पिंजऱ्यात आपण काय करतो आहोत. आणि देवाने पण तुम्हाला विशिष्ट घडवलं आहे, असा माणसाचा अभिमान आहे की जर पशुपेक्षा आपण विशेष बुद्धी दिलेली आहे, विशेष समजशक्ती दिली आहे, तर तुम्ही स्वतःला विचारा, हे जग पण एक म्युझियम आहे. तुमच्यापैकी काही लोकांना जर आठवत असेल तर फार पूर्वी नाशिकचे प्रोफेसर डॉक्टर अबा वर्टी त्यांनी एक नाटक लिहिलं होतं, राणीचा बाग. छान नाटक आहे, मग वाचलं मिळाला बागचा अबा वर्टीचे लिखित राणीचा बाग. हे सगळे राजा बागच आहेत. ज्या तुम्ही माणूस म्हणून समजता आहात, त्याचा चेहऱ्यावरचा नकाब मुखटा उतरा, आतमध्ये हिंस्र पशु दिसेल. काय काय लपलं आपल्याला. कुठं साप पडला असेल, कोणाचा कोल्याची चतुराई लपली असेल, नागाचा हिंसकपणा लपला असेल. एका कवीने कविता लिहिलेली आहे, एका गाढवाने त्याला वाघाचं चामडं मिळालं, तो वाघाचं चामडं ओढून बसून आला, त्याला सगळे लोक वाघमध्ये पशु घाबरले. कवीने लिहिलेलं आहे, ही कविता खोटी आहे. खरी कविता ही आहे की जंगलाने माणसाचं कातड ओढलेलं आहे. जंगलाने माणसाचं कातड ओढून जंगल फिरतं आहे. हा फक्त मुखटा थोडा खरडून बघा, काय दिसतं बघा. तुम्ही स्वतः विशेष समजता आहात. हा जग म्युझियम आहे. स्वतःला विचार, मी या जगात कशासाठी आलो. आपल्याला विशेष बुद्धी, विशेष शक्ती दिली आहे, ती कशासाठी आहे तुम्ही विचार केल्याचा. तुम्ही फक्त तुम्ही तुमच्या परिवाराचा बाहेर जगण्याचा प्रयत्नच केला नाही. तुम्हाला देशाची पडली नाही, तुम्हाला धर्माची पडली नाही, आणि तुम्हाला त्या ईश्वराची तर काहीच पडली नाही. फक्त ईश्वराकडनं हवा. तुम्ही तुमचा पितृधर्म पाळता, मातृधर्म पाळता, पुत्रधर्म पाळता. गृहस्थाश्रमासाठी या गोष्टी अनिवार्य आहेत, त्या देखील तुम्हाला नीट पाळता येत नाही. म्हणजे एक कथा वाचली ती अमेरिकेचा इंग्रज एक कथा लिहिली, खूप छान कथा आहे. एक लहान मुलगा आहे, 7-8 वर्षाचा मुलगा आहे. संध्याकाळ झालेली आहे, शाळेतून आला आहे, थकलेला आहे, डोळ्यात झोप येत आहे. ह्याला झोप झाली आहे, पण अजून वडील आलेले नाहीत कामावर. तो सारखे वडिलांची वाट पाहत बसला आहे, वडील कधी येतील. डोळे पेंगुळलेले आहे. थोडे वडील येतात, हा धावतो, वडिलांना मिठी मारतो. वडील त्याचा हात सोडत का, तो थकून आलेला आहे, त्याला हातपाय धुवायचे कर, पण हातपाय धुते. मुलगा आहे, बाबा तुम्हाला एका दिवसाचे किती पैसे मिळत आहोत. तिथं तासाला पैसे देतात. किती तास काम केलं ते आपण पैसे देतात. आम्ही अमेरिकेहून अनेक गोष्टी मागवल्या, तर ही जर मागवली ना, किती तास काम केले त्याचे पैसे, तर सरकारचा सगळ्यात पगार वाचेल. मग सरकारला सरकारी कर्मचाऱ्यांना पगार करायची गरज उरणार नाही. किती तास काम केले तर आपण पैसे द्यायची व्यवस्था करा. बापाला सांगितलं, त्याला काय करायचं, कपीस सांगा ना बाबा, तुम्ही एका तासात किती कमवता. एका तासाचं किंवा एका दिवसाचं, तासाच्या हिशोबाने. बापाने अभिमानाने सांगितलं, मला एका तासाला $50 मिळतात. मोठा कार्यकर्ता इंजिनियर का, एका तासाचे $50 मिळतात. मुलाने ऐकलं, पण हळूच होतं, बाबा मला $25 उसने देता.
बापल्याला काय वेळपडचं याला काय खुचपणा सुद्धा काही काही विचारतो, कशाला आहे तुला 25,000? द्या ना बाबा, 25,000 वस्तू द्या, मी तुम्हाला परत करेन, माझे खावते पैसे आले की मी तुम्हाला परत करेन. बापला वाटतं आज याच्या डोक्यात काय घुसले की कळते, त्याने 25,000 काढले, मुलाचा आधार घे, काय घेणार आहे? थांबा बाबा, आपल्या खोलीत दिलेला आहे, त्याचा कॉईन्स बॉक्स आहे तो आणलेला आहे, तो उघडलेला आहे, त्यातून 25,000 काढले आहेत. बापाने 50,000 बापाच्या हातात ठेवलेलं आहे. बाबा माफ करा, उद्या 1 तास लवकर या, हे 50,000 बापाचा हातात 50,000 ठेवलेलं आहे मुलाने, आणि सांगितलं उद्या 1 तास लवकर या, मी तुम्हाला मांडीवर डोकं ठेवले, आपण एका ताटात झोपू, जेवणानंतर मी तुम्हाला मांडीवर झोपेन, तुम्ही मला झोपता एक छानची गोष्ट सांगा, उद्या 1 तास लवकर या. हे 1 तास 50,000. ही कथा आज अमेरिकेत आहे, उद्या तुमच्या देशात येणार आहे. तर आपण झपाट्याने तिकडेच चालवलं आहे. ॲक्सिडेंट्स नेव्हर हॅपन्स टू अदर्स ओनली. अपघात दुसऱ्याला होतील असं नाही, ही परिस्थिती तुझ्या का येते आहे. ज्या दुर्भाग्य शिशू पाण्याघरात जातो, त्याचे आईबाप उदासामध्ये जाणार आहेत. शिशूचं बाळपण जर शिशू घरात जात असेल, पाण्याघरात जात असेल, तर बापाच्या उदासामध्ये द्यायची वेळ येणार आहे ना. तुम्ही स्वकर्तव्याचं पालन करत नाही म्हणून ईश्वरापासून दूर आहे. ईश्वर प्राप्तीसाठी संन्यास घ्यायची गरज नाही, संन्यास काही लायसन नाही आहे ईश्वर प्राप्तीचं. एका खेडेगावामध्ये एक अडाणी माणूस, त्याला कळालं आपल्या गावात एक शिक्षक आलेले आहेत, उद्यापासून शाळा सुरू होते गावामध्ये. त्याला पत्र आलं त्याच्या मुलाचं, वाचणार कोण? तो धावत गेला त्या शिक्षकाकडे, साहेब एक पत्र वाचून दाखवा ना. साहेबांनी उद्या वाचून दाखवले. बिचारा परत गेला, दुसऱ्या दिवशी आला, दुसऱ्या दिवशी साहेबांनी पत्र वाचून दाखवलं. साहेब एक विचारलं, बोला काय काही नाही वाचून दाखवलं साहेब? मला किती उत्सुकता होती. अरे कारण माझा चष्मा नव्हता, चष्मा नव्हता म्हणून वाचता येत नव्हतं. हा चष्मा माझ्या गावाहून आला, वाचून दाखवलं. तो खेडेगावाचा तो अडाणी म्हणून सरळ शहरात गेला, चष्म्याच्या दुकानावर, मला चष्मा हवा, लावून बघतोय, वाचता येत नाही. तो चष्मा बदलतोय, या चष्माने वाचता येत नाही, त्या चष्मा वाचता नाही. ओ साहेब, असा चष्मा द्या की तो लावल्यावर वाचता येईल. शक्य आहे? गीता भारतात याचा चष्मा लावून असतील. संन्यास ईश्वर प्राप्तीचं लायसन नाही. वैष्णव साधू हा हे सांगतो, तो ग्रस्थाश्रमात देखील मिळवता येतो, ज्याचं तो प्रारब्ध, आणि तो प्रारब्धात होतो. आम्हाला लहानपणापासून माहिती आम्ही संन्यासी आहोत, आपल्या जन्माचे पण होतो, या जन्मात आहोत, आमचं प्रारब्ध होतं. तुमचा प्रारब्ध ग्रस्थाश्रम असेल. प्रश्न एवढा आहे की तुम्ही ग्रस्थाश्रम जगता असेल, तुम्ही तुमच्या कुठल्याही कर्तव्याचा विचार करून बघा. तुमचा 4 ऋण आहेत, समाजाची, ऋषीची, देवाची. एक ऋषी ऋण आहे. तुम्ही जे काही शिकला, क पासून इंजिनिअरिंग, डॉक्टर, जे काही शिकला असाल, ते सगळं ऋषीची देणगी आहे. त्यांनी भाषाची दिली नसती, त्यांनी काही साहित्यच दिलं नसतं. काय शिकलं असतं? हे ऋषी ऋण तुमच्यावर आहे. ह्या ऋणातून मुक्त व्हायचा तुम्ही काय प्रयत्न केला? कुणी गरीबाच्या मुलाला शिकवायचा प्रयत्न केला? ऋषींनी तुम्हाला हे ज्ञान दिलं, शिकवलं, एक कथावर तुम्ही त्यांच्याकडून घेतलं, परंपरा तुमच्यापर्यंत पोहोचलं. मग जे शिक्षण तुम्ही घेतलं ते शिक्षण समाजाच्या दुसऱ्या लोकांना देता येईल असं तुम्ही काही व्यवस्था केली. ज्या शाळेत तुम्ही शिकला त्या शाळेची बिल्डिंग, माफ करा स्पष्ट करतो, तुमच्या बापाने बांधलेली नाही, ती समाजाच्या पैशाने बांधली गेली. त्या शिक्षकाचा पगार समाजाने दिला म्हणून तुम्ही शिकला, त्या समाजाचं ऋण फेडलं. तुम्ही पैसे मला फक्त तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी, म्हणजे समाज म्हणून का? कोणी डॉक्टर असतो, आम्ही शाळेकडे बेटीकडे उतरलो, त्या मुलाकडे लागलं फक्त ड्रेसिंग करण्यासाठी नेलं मुलीला, फक्त ड्रेसिंगसाठी. डॉक्टरने ड्रेसिंगचे पैसे किती घ्यावे आणि ते कॉटन पासून बँडेज पर्यंत ते विकत मागवलं सगळं, कॉटन बँडेज सगळं.
आणि फक्त ड्रेसिंग करायचे पैसे किती घेतले डॉक्टरने? 1300 रुपये. लूट नाही. आणि तरी तुमच्या डॉक्टरला सज्जन समजणार, पण तो गुंडागिरी करत नाही ना, म्हणून तुझी सज्जनची व्याख्या जी आहे तर तो गुंडागिरी करत नाही, तो व्यसन करत नाही, चांगला माणूस आहे, ही आमची सज्जनतेची व्याख्या. मग शोषण करत नाही. शिक्षण काय स्वधर्माचं पालन होत आहे. ते शिक्षकांनी व्यवस्थित शिकवलं असेल शाळेमध्ये. आम्ही एका बेड काढून ते प्रवचना गेलो, बेड काढून त्या लोकांना म्हणाल की एक मुलगा जो डॉक्टर व्हायला लायक नाही, तो जर डॉक्टर झाला तर समाजाचं थोडं नुकसान होईल. खरं सांगायचं देशाची सेवा होईल का, तर लोकसंख्या कमी होईल. एक मुलगा जो डॉक्टर व्हायला लायक नाही, तो जर डॉक्टर झाला तर समाजाचं थोडं नुकसान होईल. एक मुलगा जो इंजिनियर व्हायला लायक नाही, तो इंजिनियर झाला तर 1-2 पुलं पडतील, ब्रिज तुटतील, थोडं नुकसान होईल. पण एक मुलगा जो शिक्षक व्हायला लायक नाही, तो शिक्षक होतो 2 पिढ्या बरबाद करतो. 2 पिढ्या त्याच्या हाताकडून 2 पिढ्या जात आहेत. आम्ही एका मुलाला विचारलं, 12वीला गणितात 85% मार्क, DEDला 85% मार्क, किती हुशार असेल. आता तो शिक्षक होणार आहे आणि त्याला त्रिकोणाची बेरीज किती ते सांगता आलं. त्याला स्क्वेअर आणि रेक्टँग्युलर, आयत आणि चौरस मधला फरक सांगता आला नाही. तो शिक्षक होणार. एक नालायक व्यक्ती जर शिक्षक होते 2 पिढ्यांना नुकसान करते. तो शिक्षकाच्या सुधारणाचं काम करतोय. ठिकठिकाणी ट्युशन क्लासेस चाललेले आहेत. कशामुळे? जे शाळेत शिक्षकांनी व्यवस्थित शिकवलं असतं तर ट्युशन क्लासेसची जरूर पडली नसती. आम्ही स्वधर्माचं पालन करणे. आणि तरी तो शिक्षक गुरुचरित्राचा पारायण करत असेल, तरी तो शिक्षक गुरुवारचा उपवास करत असेल, स्वतः धार्मिक समजत असेल, सगळं ठोम आहे, पाखंड आहे, दंभ आहे, काही मिळणार नाही. ज्ञानशील माऊली देखील यज्ञाच्या बाबतीत नित्य यज्ञ काय? तुमचा स्वधर्म पालन. आता तुम्ही म्हणा की वर्णाश्रम मूल्यच नाही, तुम्ही म्हणा की क्षत्रधर्म. कृष्णाच्या काळामध्ये जन्माने क्षत्रिय ठरत नव्हता. गुणकर्म असो, गुणकर्म जन्माने. अशी कल्पना करू नका की जो मिलिटरीमध्ये आहे, सैनिक आहे, जो देश रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर आहे, जो पोलिसांमध्ये आहे, तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही संप्रदायाचा असो, तो पोलिसात नोकरीत आहे किंवा मिलिटरीमध्ये नोकरीत आहे, त्याला तुम्ही क्षत्रिय समजा. कारण वर्णाश्रम आहे. आणि त्याने जर क्षत्रिय धर्माचं पालन केलं असतं तर गुन्हेगारी वाढलीच असते. काय एवढी गुन्हेगारी वाढली? कारण पोलीस आपल्या क्षत्रिय धर्माचं पालन करत नाही, शिक्षक आपल्या सुधर्माचं पालन करत नाही. म्हणून अनेक काय प्रश्न विचारतो. एका गोशाळेत गेलो होतो आणि तुमचा खूप मोठा हॉल भरलेला होता. मी त्याला पहिला प्रश्न विचारला, मला विचारतो, कारण आज एकादशी आहे ना, देवची एकादशी आहे. आम्ही विचारलं, तुमच्यापैकी कृष्णाला मानणारे कोण कोण आहेत? तुम्ही सांगा. कृष्णाबद्दल श्रद्धा भक्ती ठेवणारे लोक किती तुमच्यापैकी? सगळे आहेत का? जर हात वर करा. सगळे आहेत, सगळे सगळे सगळे. आता आम्हाला सांगा, कृष्णाचं सामनं मानणारे किती आहेत? कृष्णाला मानणं सोपं आहे हो. त्याचा एक फोटो ठेवला, त्याला अगरबत्ती केली, दिवा केला, हात जोडले की झालं. कुणाला मानणं, मग त्याला म्हणलं की कृष्ण म्हणतोय वैश्य कृषी गोरक्ष वाणिज्य. गोरक्षा करणं हे वैश्याचं कर्म आहे. हे जर वैश्य लोकांनी कुठल्याही व्यापारांनी, मग तो मुंबईत बसला असला तरी गोशाला मदत करू शकतो. कुठलाही व्यापारी, ब्राह्मण असो, तो पाटील असो, तो हरिजन असो, दलित असो, आदिवासी असो, त्याने जर किराणा दुकान टाकलेलं आहे, कपड्याचं दुकान टाकलं, तो वैश्य समजा. गुणकर्म विवाह. मग त्या वैश्य धर्माचं आहे कृषी गोरक्ष वाणिज्य.
गोरक्षा, तर गोहत्या झालीच नसते. पूर्व देशात गोशाळा काढायची गरजच पडली नसती. काय आम्ही आमच्या सुधाराचं पालन करतो आहोत. आम्हाला इतिहासामध्ये शिकवलं गेलं होतं की गजनी मोहम्मदने सोमनाथचं मंदिर तोडलं. आम्ही शिकलो, तसा तुम्ही शिकला असाल, पण आज आम्हाला कळतं ते फक्त अर्धसत्य होतं. ते फक्त अर्धसत्य आहे की गजनी मोहम्मदने सोमनाथचं मंदिर तोडलं. उरलेलं अर्धसत्य हे आहे की आम्ही तुटलो. ज्या देशामध्ये, ज्या भूमीमध्ये भगवान कृष्ण नैनाम छंदंती शस्त्राने म्हणतो आहे, आत्माचा अमरत्व उपदेश करता आहोत, त्या देशातील तुझ्या सगळ्यात ठार आहे. काय राहा धर्म पहा. तुमच्या देशात तुमच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक धातू फळते. तुम्हाला तुमच्या देशात तुम्ही गणपती मिरवणूक काढू शकते शांतीने, तर तुम्ही धर्मोकार ठार आहात. म्हणून ज्या देशामध्ये भगवान कृष्णाने नैनाम छंदंती शस्त्राचा उपदेश केला, आणि त्या काळामध्ये सोमनाथच्या मंदिराभोवती फक्त लोक निशस्त्र उभे राहायचे गोळा होऊन की आम्हाला मार, मग पुढे जा. तो गजनीचा मोहम्मद किती क्रूर असेल, किती कठोर असू दे, शेवटी एक माणूस होता. किती निरपराध तुम्हाला मारला असतो. एक माणूस होता, किती लोकांना मारू शकला असता. आम्हाला मार, मग पुढे जा, आम्हाला मार पुढे जा. कोणी हिंदू त्यावेळी त्या मंदिराचा फोटो उभा राहिला. त्या भागातले दुसरे लोक उभे राहिले असेल तरी मंदिर तुटलं नसतं. गजनीच्या मोहम्मदने मंदिर तोडलं हे अर्धसत्य आहे. अर्धसत्य आहे का मी तोडून दिलं. आणि त्या गजनीच्या मोहम्मदचे वंशज अजूनही हयात आहेत. आणि ते गजनीचे वंशज आता राम सेतू तोडणार आहे. तुम्ही काय करणार आहे हिंमत त्या राम सेतू त्यावेळेला उभारायची. आम्ही आमच्या स्वधर्माचं पालन करतो आहोत, तुमच्या स्वकर्तव्याचं पालन करतो आहोत. तुम्हाला तुमच्या स्वधर्माचं पालन करतो आहोत. राम सेतू थोडं चालले ना. आमचे भागवतकार लाखो रुपये गोळा करत असेल, रामायण कथा करत असेल, पण तो भागवत कथा करतो. रामायण कथाकार म्हणजे त्याचे अनुयायी घेऊन जाऊन उभा राहणार नाही का आधी आम्हाला मारा म्हणून राम सेतू तोडा. शेवटी गजनी मोहम्मद राम सेतू तोडतो. तुम्ही काय करणार. मी आणि माझा परिवार तुझा गुण आहे, ऋषी गुण आहे, देव गुण आहे, मातृपितृ गुण आहे. ज्या संस्कृतीमध्ये मातृदेवो भव म्हटलेलं आहे, ज्या संस्कृतीमध्ये पितृदेवो भव म्हटलेलं आहे, त्या संस्कृतीमध्ये ज्या वृद्धाश्रम उघडले जाते याच्यामध्ये लाज का आवडत नाही. आणि त्या वृद्धाश्रमामध्ये कोणी शेताचा मुजाराचे आहे बाप मिळणार नाही. त्या वृद्धाश्रमामध्ये कोणी लोहाराचा बाप सापडणार नाही. कोणी गवणी कमवणारा बाप त्या वृद्धाश्रमात नाही. कुठला तरी सरकारी किंवा प्रायव्हेट ऑफिसरचा बाप असेल. त्याला ते विचारतात तुझी सून काय करेल. सांगेल ग्रॅज्युएट आहे. एखादी आडणी बाई सासूशी भांडेल, पण तरी त्याला 2 भाकरी करून खाऊ घाल, बरे भाग खाऊ घाल. हे आमचे शिक्षण. कारण आपल्याला त्यांनी सांगितलं तुम्ही 100 मंदबुद्धी मुलांची शाळा चालवते. आम्ही असंच म्हणणार आहोत, तर तुम्ही 100 मंदबुद्धी मुलांची शाळा चालवता. आता त्या शाळा मंदबुद्धी करता आहेत. तुम्ही मंदबुद्धीला पुढे आणतायत आणि शाळा लोकांना मंदबुद्धी करताय. कुठे चालेल तुमची बुद्धी. कोणत्या सुधर्माचं आम्ही आचरण करतो आहोत, कुठल्या स्वकर्माचं आचरण करतो आहोत. तुम्हाला जर तुझा सुधर्म आचरण करता आला नाही, तुझा स्वकर्म आचरण करता आलं नाही, तर कितीही मंदिराचा पायी यात्रा करा, गुरुचरणे पारण करा, नवरात्री उपवास करा, काहीही मिळणार नाही. आणखी एक गोष्ट सांगून दिल्या वेळेत पूर्ण करणार. पाण्यामध्ये दगड ओला होतो, पाण्याशी एकरूप होत नाही. पाण्यामध्ये तांदूळ शिजून भात होईल, पाण्याशी एकरूप होणार नाही. पाण्यात तेलाचा थेंब तरंगे, एकरूप होणार नाही. पाण्याशी फक्त पाणीच एकरूप होत. कळतंय? बरोबर आहे ना.
पाहण्याचे फक्त पाहण्याचे ज्या परमात्म्याचे वर्णन तुम्ही करुणा सागर म्हणून करता आणि तुमच्या हृदयात थेंबभर पण करुणा नसेल, काही साधना उपासना करा, काही मिळणार नाही. तर त्या करुणा सागर परमात्म्याशी एकरूप व्हायला तुमच्या हृदयात करुणा जागली पाहिजे. एक श्रीमंत परिवार आहे, 8-9 वर्षाचा मुलगा आहे. त्या मुलाची इच्छा आहे टेनिसपटू व्हायचं. बापाने त्याला एका क्लबमध्ये दाखल केलेलं आहे. रोज सगळे प्रॅक्टिसला जातोय, कारण टेनिसपटू व्हायचे. एक दिवशी कड्याची थंडी पडलेली आहे. मुलगा हृदय होऊन झोपलेला आहे. बाप बोलतो, चल चल तुझी वेळ झाली, क्लबमध्ये जायची वेळ झाली, कोच आला असेल तुला टेनिसपटू व्हायचं ना. बाबा थंडी वाजते, नाही उठत, अजून हृदय होतो आहे. बाप उठायचं प्रयत्न करत आहे, मुलगा उठत नाही आहे. थोडा आई वडील एखाद्या पोरगा मागा लागला. एक जज्जाचा मुलगा रडत होता. जज्जाने झालं, काय झालं बाहेर रडायला? आईने मारलं. बाबा आईला सांगा ना, आईने मला मारलं, रागावला. जज्जा तडकला. मूर्खा, जज्जाचा पोरगा असून तरी एवढं करत नाही की वरच्या कोर्टाची फिर्याद खालच्या कोर्टात चालत नाही. वरच्या कोर्टाची फिर्याद खालच्या कोर्टात चालत नाही. बाई त्याला काय पडता मागा लागला, बघू द्या त्याला, काय करायला झोपू द्या. बाई वाट पाहते, दुधाला अजून आला. खूप थंडी पडलेली, सकाळपासून 2दा चहा होऊन गेलेला आहे, दूध संपलं आहे. अजून रोज दूध द्यायला तो गौरी अजून आला. वाट पाहते, उशीर झाला, घरात पाहते वाजवा, अजून आला, अजून आली. शेवटी एकदाचे बेल वाजले, दरवाजा फुलवला. तिथाच वयाचा मुलगाचा मुलगा वाया वर्षाचा. काय झालेला, थोडा उशीर केला. ताई वडील अचानक आजारी पडले. मग ते सायकल पडून तुम्हाला सायकल पण चालवत आहे, वडील आजारी पडले. वडील म्हणजे दूध देणे, पुढे थंडी, मी चालत चालतो, मी काय करतो त्याला, काय करतो, पैसे देतो मी. भारी फी भरून मुलगा झोपलेला आहे. तुमची करुणा फक्त शब्द, दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी. वेळे तुकाराम सांगा, तुम्हाला पुत्र सांग, मुलाला रजे म्हणून सोडते. आणि त्याच वयाचा मुलगा बाहेर तुकड धुवा आहे आणि बाई कडकते आहे. मग ती बाई मंदिरात किती दान देव हो, ते सोमवार मंगळवार बुधा 7 दिवस उपास करो हो, काय मिळणार. तो करुणा सागर परमात्मा तुमच्या अर्थात करुणा नसेल तर तुम्हाला काही मिळणार नाही. तुमचा प्रेम सागर म्हणता, तुमच्या अर्थात प्रेम आहे, आसक्ती आहे, मोह आहे, स्वामित्व आहे, प्रेम आहे. कारण प्रेम ईश्वराशी संबंधित असतो आहे. गॉड इज लव अँड लव इज गॉड. ती परमात्म्याची शक्ती आहे. आणि ज्यावेळी ती शक्ती प्रकृतीच्या क्षेत्रात उतरते, एखादी स्त्री किती सुंदर असो, किती गोरी असो, तिची सावली काळीच पडणार आहे. सावली गोरी पडते ना, किती सुंदर असो. ती परमात्मा सततची प्रेम शक्ती ज्यावेळी प्रकृतीमध्ये प्रकट होते, त्यावेळी ती विकृती धारण करते. ते आसक्तीचं रूप घेते, मोहाचं रूप घेते, ममताचं रूप घेते, प्रेमाचं रूप घेते. आम्हाला एका वकिलाने विचारलं, स्वामी प्रेम व्यवहार केला, मला फेर गेला, प्रेम केलं होतं. हो स्वामी, नाही, तो टेलरचं काम केलं. टेलर काय करतो, कपडा कापतो, फिट करतो. तू मला अशी हवी, कटिंग करतात, फिटिंग करतात. प्रेम म्हणजे काय, समोरच्या व्यक्तीला ॲज इट इज आहे तसा स्वीकार करण्याचं नाव आहे प्रेम. त्याच्या गुणदोषासह ॲज इट इज तुमच्या अर्थात. आता एसएमचा जमान्यामध्ये तुम्ही अनेक गोष्टी मनामध्ये फोन आला खूप समोर बसला आहे. तर स्वामी तुम्हाला दिवाळीमध्ये काही माहिती नाही. दिवाळीचा आनंद आम्ही घेतलेला लहानपणी. आता काय दिवाळीचं, कारण लहानपणी वडिलांच्या कपड्याचं दुकान असून देखील आम्हाला नव्या कपड्यासाठी दिवाळी वाट पाहावी लागायची. मध्ये कपडे नाही मिळायचे. आज तुमच्या खिशात पैसे दुकानात कपडे घेऊन येतात, तर नव्या कपड्याची काय आनंद असतो तुम्हाला माहितीच नाही आहे. घरचे कपड्याचं दुकान असून दिवाळीचा वेळेस फक्त नवा दोन मिळायचा कपड्याचा. कधी परिस्थिती चांगली असून दिवाळीला पुरणपोळी किंवा बुंदी मिळायची. आता तुम्ही बाजारात घेऊन येत आहेत, आज बुंदी आणली, गुलाब आला, परत श्रीखंड आलं,
तुम्हाला सणाचं काय महत्त्व कळतं? काही कळत नाही आहे. फक्त फटाके फोडतात म्हणून कळतं दिवाळी आली. आणि गोष्टी मला या मोबाईलच्या SMS जमान्यामध्ये तुम्ही प्रेमपत्र लिहायला विसरला. काय आमच्या वाचन माहिती असेल? एक शेर सांगतो. जे स्थान आहे शिव मंदिरात बिल्वपत्राचे. जे स्थान आहे शिव मंदिरात बिल्वपत्राचे, ते जे स्थान आहे जीवन मंदिरात प्रेमपत्राचे. लिहिली तुम्ही कधी प्रेमपत्र? वाचली? आता हे समाजाला फोन केला आणि तुम्ही मिस कॉल केला, आणि केला करून भांडला. पुढे 8 दिवस वाट पाहिजे पत्राची, कधी पत्र आणि वाट पाणी संपलं. आता दुसरा मिस कॉल केला तिकडे फोन मिळाला तरी डोक्याच्या पारा करा. मी काय प्रेम करणार? तुम्ही स्वकेंद्रित आहात, सेल्फ सेंटर आहात, स्वतःच्या सुखाचा विचार करताय. तुम्हाला देशाची नाही, धर्माची नाही, कसलीच काही करू नाही. फक्त स्वतःबद्दल विचार करत आहात. आणि तरी तुम्ही स्वतःला कुठल्या प्रकारे उपासक समजत असाल, साधक समजत असाल, उपासक करत असाल, काही मिळणार नाही. आता हे करुणा, हे प्रेम बाजार मिळणार आहे का? नाही. त्यासाठी काहीतरी करावं लागेल. त्याचा सगळ्यात सोपा उपाय सांगतो. गेला आहे परत करुणा सोपा उपाय सांगतो. उद्या करुणा ठेवण्यासाठी साहित्यशास्त्राचा असा एक नियम आहे. जर तुमच्याकडे कोणी BA MA केलं असेल कुठल्याही भाषाशास्त्रामध्ये, भाषेमध्ये, तर त्याला कळेल की कुठलाही लेखक आणि कवीचं प्रतिबिंब त्याचा लेखनात पडतं. त्याने जीवनात जे काही अनुभव घेतला असेल त्याचा तो अनुभव त्याच्या लेखनामध्ये, कविता असो, नाटक असो, कथा असो, त्यामध्ये प्रकट होतो. आणि हा नियम मराठी भाषेला नाही, जगाच्या सगळ्याच भाषेला लागू होतो. कुठल्याही लेखकाचं जीवनचरित्र, त्याचा अनुभव द्यायचे, त्याच्या साहित्याचा अभ्यास करा. उदाहरणार्थ आमच्या वयाचे जे लोक बसले असतील त्यांनी केशवसुतांची कविता वाचली असते. आता ऐकली पाठ्यपुस्तकात माहिती. केशवसूत अतिशय दारिद्र्याने गांजलेला कवी, समाजाकडे उपेक्षा अवहेलना झालेला कवी, मनामध्ये समाजावर आक्रोश आहे आणि तो आक्रोश तो कवितात व्यक्त करतो आहे. एक तुतारी जाळी कुंकिरंगी स्वप्राणाने भेटून टाकणे सगळी गगने दीर्घतीच्या जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरणी टाका. काय जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरणी टाका. आक्रोश आहे. जुना किती भोगला आहे त्याचा तो परिणाम. गडकरी माधवजीनं दोघांच्या प्रेमभंग झालेल्या, मग दोघांचा प्रेम कविता रडक्या आहे. प्रेमभंग झालेल्या त्यांची नाटकं तुम्ही खूप मजेने पाहिली असतील. खूप मोठा नाटककार महाराष्ट्राचा त्याची नाटक तुम्ही जरूर पाहिली असेल, पण लक्षात न देता विजय तेंडुलकर खूप नाटकं गाजली त्यांची, पाहिली असेल तुम्ही. पण तुम्ही एक लक्षात घेतलं नाही की विजय तेंडुलकरच्या नाटकातलं जे इरसाल पात्र आहे, जे बेरगी पात्र आहे, जे खलनायक आहे, जे दुष्ट पात्र आहे, तो जाणून बुजून कोकणाचं ब्राह्मण दाखवला आहे. सखाराम बांडे कुठल्याही समाजाचा असू शकतो, पण त्याचा मुद्दाम उल्लेख केला आहे की तो कोकणस्थ आहे. का? त्याचा मनात कोकणस्थाबद्दल असलेली अढी. पण तो स्वतः कोकणस्थच होता. हो, तो स्वतः कोकणस्थ होता, पण लहानपण त्याचा अतिशय वाईट परिस्थिती गेलं. आई वडील होते काकांकडेला. कोकणस्थाबद्दल मनात असलेली अढी मुद्दाम त्याने कोकणचं ब्राह्मण दाखवलं. त्यामुळे कशा करता सांगतो, कोणी टीका करत नाही, फक्त लेखक कवीचं प्रतिबिंब कसं पडतं साहित्यामध्ये सांगतोय. जगामध्ये फक्त एक आणि एकच ग्रंथ असा आहे, एक आणि एक, फक्त एक, म्हणजे लहान साधे 9000 वेळाचा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. त्याच्या ज्ञानेश्वरीमध्ये समाजाबद्दल कटुतेची एक ओळी देखील नाही. ज्या समाजाने त्या ज्ञानेश्वरीचा एवढा आनंदी छळ केला, मोठ्यावर भिक्षा मिळून दिली नाही, एक साधं रांधण मिळून दिलं नाही, की खापर मिळून दिलं मातीचं, मला आनंदी छळ करून देखील बुडता आहे जण देखवेना
त्या समाजाच्या करुणेपोटी, त्या समाजाच्या उद्धारासाठी, त्यांच्या कल्याणासाठी माऊलीने ज्ञानेश्वरीची रचना केली. आणि त्या 9,000 होत्या ज्ञानेश्वरीमध्ये एकही ओवी कटुतीची नाही, समाजाबद्दल एक सुद्धा वाईट केलेला नाही. कारण ज्ञानेश्वरीच्या रचनेचे अधिष्ठान करुणा. तुम्हाला एक माहितीच आहे तर, तुम्ही मुंबईमध्ये राहता, पाण्याची टाकी असेल, पाण्याची टाकी जितकी उंच असेल तितकं पाणी वर चढेल. बरोबर खरं आहे ना? युट्यूब वक्रनलिका का पोहणारे तलात उडी मारतात, जितक्या वरून उडी माराल तितकी उडी खाली जाणार. तर 10 फुटावरून 10 फुटावरून उडी मारे, 10 फुटावरून, आणि तलाव जर 8 फूट खोल असेल तर वरून खाली खालून मार. मग 10 फुटावर उडी मारायची असेल तर त्याला 12 फूट खोल असला पाहिजे कमीत कमी. पण जितकी उडी मार तितकाच. हा नियम साहित्यशास्त्राला लिहिणारा लेखक आणि कवी ज्या मनस्थितीत लिहिल ती मनस्थिती तुमची होईल. त्यामध्ये शृंगारी वाङ्मय लिहिलं असेल तर तुझ्या मनात शृंगार झाले. औरंगजेबच्या दरबारामध्ये भूषण कवी गेला. भूषण कवी उत्तर प्रदेशाचा, उत्तर भारतातला, फिरत फिरत तो महाराष्ट्रात आलेला. त्याने शिवाजीचे चरित्र पाहिलं. आमच्या समोर शिवाजी चरित्र पाहिलं, प्रभावित झाला. आणि शिवाजीचे पोवाडे लिहिले, शिवाजीची करुणा लिहिली. आणि तो फिरत फिरत औरंगजेबच्या दरबारात गेला. त्याची कीर्ती औरंगजेबाने ऐकली होती. औरंगजेब त्याला म्हणाला, तू शिवाजी जशी करुणे लिहिली, पोवाडे लिहिले, स्तुती केली, तर ते माझी कर शक्य नाही. दिल्लीचा बादशाह सरळ कोणाला सांगतो कवी, कवी आहे तर व्यावहारिक ज्ञान असावं कवितं नाही, शक्य नाही. मी नाही लिहिला. का? शिवाजी शिवाजी आहे, मी तुमच्यासाठी काही नाही लिहिला. औरंगजेब संतापला आहे, वादविवाद होतो आहे. आणि शेवटी असा त्या वादाचा निष्कर्ष निघाला. औरंगजेब शिवाजी असं काय आहे, मी तुमचे त्याचे पोवाडे तुम्हाला ऐकतो. आणि त्याच्यात काय विशेष आहे हे मी तुम्हाला चॅलेंज करून सांगतो की शिवाजीची कवन, शिवाजीचे पोवाडे ऐकता ऐकता आतापर्यंत मी दरबारात शृंगारी गीत ऐकता ऐकता जो तुमचा हात कमरेचा खाली जात होता तो जर तुमच्या मिशीवर गेला नाही तर माझा शिरच्छेद करू शकता. चॅलेंज दिला. कमरे खाली जाणार तुमचा हात जर तुमच्या मिशीला तुम्ही पीळ दिला नाही तर माझा शिरच्छेद करा, मी तयार आहे. औरंगजेब आधी संतापलेला आहे, हा चॅलेंज करतोय, स्वीकार आहे. आणि भूषण कवी औरंगजेबच्या दरबारात औरंगजेबचा कट्टर शत्रू शिवाजीचं गुणगान करतोय, कवन म्हणतोय, पोवाडे म्हणतो आहे. आणि म्हणता म्हणता एक वेळ अशी आली की औरंगजेब फान विसरला, मिशर हात मिशला पीठ भरला आणि भूषण कवी बोलता. हे सामर्थ्य, हे कवीचे सामर्थ्य, हे लेखकाचे सामर्थ्य. माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली, त्याचं फक्त अधिष्ठान करुणा आहे. दुसरा कोणी लेखक कवी असता तर समाजाने केला छळाचं वर्णन केलं असतं. हा बाळ आहे. माऊलीने भिंत चालवली, हा आमच्या दृष्टीने मोठा चमत्कार नाही. निर्जीव भिंत चालवली, रेडा राहून वेद बोलवला, हा मोठा चमत्कार नाही. सगळ्यात मोठा चमत्कार त्या लहान वयामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, जी आजपर्यंत तुमच्या कल्याणासाठी कामाचं आहे. हा सगळा मोठा चमत्कार आहे. 14 वर्षाच्या मुलांना संस्कृत ग्रंथ देखील वाचता येत नाही. 12 ते 14 वर्षाच्या काळामध्ये त्या ज्ञानेश्वरी लिहिली, हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. सगळ्यात ज्ञानेश्वरीची तुमच्या कल्याणासाठी. ज्ञानेश्वरी शब्दांनी समजून घ्यायचा प्रयत्न करू नका, ते उद्धारित करू नका. हे काही आमच्या ओळखीचे मुली ती आम्हाला म्हणाली, स्वामी माझ्या वडील आता सरकारी नोकरीतून रिटायर झालेले आहेत, अतिशय संतापी स्वभाव आहे. आता घरी बसल्यानंतर आणखी MD माइंड इज हाऊस ऑफ डेली. तर आता आणखी काय नोकरी जाताना घरी राहायचं, आधी संताप. मुलांच्या वाट्या सगळी मुलांच्या वाट्या घेऊन दिले, स्वतःसाठी थोडी जमीन ठेवून घेतली. आणि तरी मुली त्यांना त्रास देतात.
तुमचा तो मुलगा लाडका ना म्हणून त्याला विहिरीची जमीन दिली. दुसरा तो तुमचा मुलगा लाडका ना म्हणून त्याला रोडची जमीन दिली, मला आतली जमीन दिली. प्रत्येक जण कधी खुसपट काढतो, त्यांचे वाद घालतो, वडील खूप चिडतात, संतापतात, खूप दुःखी होतात. वडिलांचा स्वभाव बदलत नाही, कारण प्रकृती ठीक राहत नाही, कारण स्वभावाचा प्रकृतीशी खूप संबंध आहे. संतापी व्यक्तीचा पीठ जास्त वाढतो. कफ वात पित्त हा क्रोध लोभ आणि कामवासाशी संबंधित आहे. जाऊया वेगळा विषय. काय करावं पुढे काम ना. तुझे वडील ज्ञानशील वाचतो नाही स्वामी ते शक्य तू काहीतरी उपाय कर. तू थोडा वेळ मला स्वामी उपाय आहे. माझे वडील दरवर्षी दिवाळीच्या दिवशी माझ्याकडे येतात. मी लाडकी मुलगी त्यांच्याकडे मुलगी आहे. माझ्याकडे मला थोडं शांती मिळते. ते दरवर्षी विचारतात बेल बोल बेटी तुला यावर्षी काय हवं. मी ते मागे ते आणून देतात. म्हणून चांगलं काम आहे, झालं यावेळी तू वचन दे, मी ते सांगितले करा. ठरलं. कपट कारखाना रचलं गेलं. तिने सांगितलं आले वडील दिवाळीच्या दिवशी बेटी तुला यावर्षी काय हवे वचन हवे. कसं होतं वचन द्यावे. मी ते मागे ते सांगितले करायचं. वडिलांनी वचन दिलं. रोज 300 वेळा वाचा. एक मनात गणेश पारायण होईल तर 9,000 वेळा आहे. 12 मनात 12 पारायण करा एवढं वचन द्या. वडिलांनी मुलीच्या हातापायी वचन दिलं. कारण त्याला म्हणाले घेतलं तारदार म्हणाले त्याला सगळं कळालं. त्यामुळे ते स्वामीजी हे सगळं कपट कारस्थान तुमचं आहे. हो बाबा आमचं आहे. एक ओळीचा अर्थ कळत नाही मला. नको बोलू दे. काही मित्र डोक्यामध्ये मी एवढं शिकलं असं काही कळत नाही. तुम्ही वाचता येत ना 5 सांगा 12 पारायण हा मला एवढं सांगा मी तुम्हाला एक घर पाहतो. खरं डोकं असेल आम्हाला स्वामीजी मागच्या आठवड्यात गंमत झाली. काय झालं मी शहरातून बांगल्याची 25 रोपं आणली. माझ्या हिशाचे जे शेत आहे ते 25 रुपयाचे ते रोपं मी स्वतः मेहनत करून शेतात लावलीत. संध्याकाळी चंपू लावून घरी गेलो. सकाळी परत आलो त्याला पाणी देण्यासाठी बघतो तर सगळी रोपं उठून बाजारात ठीक करून ठेवलं आहे. मला कळलं की हे कुठे काम करत कारण गाय म्हैसाला चोरून गेलेस नुकसान केलं सर. इथे आपले दिसत काढून ढिक करून झालाय. माझे नातू खेळत होते गावाच्या शेजारी. नातू ना बरोबर इकडे कोण आलं तर शेतात कोणी नाही आलं दादा. मी रोपं काढून ढुकून केला आम्हीच केला. काय ही सगळी सुकली होती ना वाळली होती खराब पद्धतीने काढून फेकून दिली. अरे लोकांना मला काही कळत नाही. कालच लावली होती ते टोपे झाडा वेळ लागेल. मी पाणी द्यावं मला कळत की तू काय डोकं घालतो पहिला काढून फेकून दिली. पुढचं वाक्य काय मला स्वामीजी मी तो असतो ना तर सगळ्या त्या कांच्यालाच वाजवले असते. मी पुढच्या तो असतो तर सगळ्याचे कान लाल झाले असते. पण माझा हात उचलला गेला नाही. एवढं नक्की काढता शिकायला काही कळत नाही. रुपयात उद्योग केलं माझे 25 रुपये माझी मेहनत वागेली टाकली पडा. मी ओरडलो पण हात उचलला नाही. दर्शन कळा तुम्हाला शब्दाने कळालं नाही पण दर्शन कळालं नाही. हात उचलला नाही ना कळालं नाही की लहान मुलं मी पुढच्या तो असतो तर सगळं मारत आज उचलला ना त्या दिवशी नाही उचलला. म्हणजे याचा अर्थ असा 4 वेळा वाचली ज्ञानाशी तुमच्या ध्यानाला कळाली आहे. ज्ञानाची तुझ्या बुद्धीला कळून उपयोग नाही तुझ्या उद्यास. आणि ज्या दिवशी त्याशी तुझ्या उद्यात हळूहळू उतरायला लागेल त्या शब्दांचा आता सोडा तुझ्या हृदय करुणाने संपन्न होईल आणि करुणापूर्ण हृदय ईश्वर प्राप्तीचे अधिकारी आहे. हरिओम.